नमस्कार मित्र. मी ऍडव्होकेट धैर्यशील साळुंके, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली. आज मी दसरा मेळावा निमित्त मराठा आरक्षण म्हणजेच एससीबीसी ऍक्ट 2018 च्या संदर्भात आपल्याशी संवाद साधणार आहे. जसे आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या मराठा आरक्षण केस मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीवर दिनांक 9/9/2020 रोजीच्या आदेशाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे या आरक्षणाबाबत अनेक मतमतांतरे समोर येत आहेत. आज आपण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या मराठा आरक्षणाचा खटला आणि त्या बाबतीत काही महत्वाचे मुद्दे समजावून घेणार आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 11/8/2018 रोजी अंमलात आलेली 102वी घटना दुरुस्ती. काय आहे ही घटना दुरुस्ती? या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेमध्ये 2 नवीन अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. ते म्हणजे आर्टिकल 338B आणि 342A. आता 338B म्हणजे काय? तर या अनुच्छेदाने नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, हा जो आयोग आहे या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलाय. या आयोगाची स्थापना 1993च्या कायद्याने झालेली आहे. हा आयोग संविधानाने व इतर कायद्याद्वारे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या व्यक्ती समुदायासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे मूल्यमापन करून त्या संदर्भात आवश्यक त्या शिफारशी करून तशा प्रकारचा अहवाल माननीय राष्ट्रपतींना सादर करतो. हा आयोग 1993 साली स्थापन झाला होता. तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने इंद्रसाहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकाल देताना तसे सरकारला निर्देश दिले होते. या 102व्या घटना दुरुस्तीने या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. जसे आर्टिकल 338 प्रमाणे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स हा स्थापन झाला आणि नंतर 2003 साली 89व्या घटना दुरुस्तीने नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स हा त्याच्यातून वेगळा करण्यात आला. त्याचप्रमाणे आर्टिकल 338B हे नवीन आर्टिकल किंवा नवीन अनुच्छेद आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो आहे त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्याच्यामुळे त्या आयोगाच्या कक्षा आणि अधिकार हे वाढलेले आहेत. आता आर्टिकल 342A हे दुसरे आर्टिकल याच 102व्या घटना दुरुस्तीने नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तिसमूहाला सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा दर्जा जर द्यायचा असेल आणि त्यांना तशा त्या यादीमध्ये समाविष्ट करायचा असेल तर त्याचा अधिकार मान्य राष्ट्रपतींना आहे. तर त्यात बदल करण्याचे अधिकार जर असतील तर ते अधिकार संसदेला आहेत. हा अधिकार फक्त सेंट्रल लिस्टच्या बाबतीत आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आता इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारांना एखाद्या व्यक्तिसमूहाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवण्याचा अधिकार आहे का? तर मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तसा तो नाही, कारण ते या घटना दुरुस्तीने मान्य राष्ट्रपतींना बहाल केलेले आहेत. परंतु याबाबत केंद्र सरकारने संसदेमध्ये 123व्या घटना दुरुस्तीवरती जेव्हा चर्चा होत होती तर त्या चर्चेदरम्यान तसं स्पष्ट केलेलं आहे की ही घटना दुरुस्ती केवळ राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याला घटनात्मक दर्जा देण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तिसमूहाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवण्याचे अधिकार हे राज्य सरकारांचे अबाधित आहेत. त्या अधिकारांमध्ये ही घटना दुरुस्ती कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही असं स्पष्टपणे संसदेच्या पटलावरती केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. शिवाय संसदेच्या स्थायी समितीनं आपल्या अहवालामध्ये देखील हेच नमूद केलेलं आहे. हा 102व्या घटना दुरुस्तीचा मुद्दा हा जो आहे तो हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने घटनापीठाकडे वर्ग केला असून त्यावर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा यावर स्पष्टता येईल की राज्य सरकारांचे अधिकार अबाधित आहेत किंवा कसे. आता याबाबत जेव्हा सुनावणी होईल तेव्हा केंद्र सरकारने मान्य सर्वोच्च न्यायालयात हजर राहून सदर घटना दुरुस्ती मंजूर करण्यामागचा संसदेचा उद्देश हा न्यायालयास समजून सांगणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तसा पाठपुरावा करणे ही तितकेच हे आवश्यक आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की एकूण आरक्षण हे 50% पेक्षा जास्त देता येणार नाही असे मान्य सर्वोच्च न्यायालय इंद्रसाहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सांगितलं आहे. ते घटनेच्या आर्टिकल 16 प्रमाणे दिलेल्या आरक्षणाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. शिवाय असंही म्हटलेलं आहे की जेव्हा विशेष आणि अपवादात्मक परिस्थिती
निर्माण होईल तेव्हा 50% पेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकते. परंतु हा अपवाद फक्त रिमोट अँड फार फ्लंग एरिया म्हणजे सुदूर आणि दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्ती समूहांच्या बाबतीत त्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास जाहीर करण्यासाठी आणि त्या पद्धतीने त्यांच्यासाठी अशा काही नवीन उपाययोजना त्यांच्या सुधारणेसाठी करता येऊ शकतात असं त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्या खटल्यामध्ये सांगितलं. आता मराठा आरक्षणाच्या बाजूचा युक्तिवाद असा आहे की जे आरक्षण घटनेच्या अनुच्छेद किंवा आर्टिकल 15(4) प्रमाणे दिलेले आहे म्हणजेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण विचारात घेऊन त्यांच्या संपूर्ण प्रगतीसाठी दिलेल्या आरक्षणाच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही. शिवाय इंद्रसानीच्या खटल्याचा निकाल हा 1931 ची जनगणना विचारात घेऊन दिलेला होता. त्या जनगणनेला आता 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्यातील 85% लोकसंख्या ही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटलेलं आहे. तेव्हा 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा या उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय हा उचित आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 च्या तरतुदींना अधीन राहून न्यायमूर्ती गायकवाड आयोग स्थापन केला होता आणि त्या आयोगाने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राज्यातील मराठा समाजाची माहिती समाजाच्या लोकांना प्रत्यक्ष भेटून सुनावणी घेऊन संकलित केली व त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे असा निष्कर्ष आपल्या अहवालात नमूद केला. सदर आयोगाचा अहवाल ग्राह्य मानून मान्य उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा एससीबीसी ऍक्ट 2018 ची घटनात्मक वैधता मान्य केली. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती देताना मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि ही विशेष आणि अपवादात्मक परिस्थिती आहे हे मान्य उच्च न्यायालयाचे म्हणणे प्रथम दर्शनी चुकीचे वाटते आहे असे नमूद केले आहे. कारण मराठा समाज हा राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 30% असून या केसमध्ये इंदिरा साहनीच्या निकालामध्ये सांगितलेली फार फ्लंग आणि रिमोट एरियाची जी सवलत आहे ती मराठा समाजाला देता येणार नाही असं मान्य सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आदेश देताना नमूद केला आहे. आता तिसरा महत्वाचा मुद्दा असा की जे एससीबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर राज्य सरकारच्या शासकीय सेवेत समावेशन करण्यासाठी ज्या काही परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षांमध्ये काही प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत तर काही प्रक्रिया अजून अर्ध्यावर आहेत पण अजून नियुक्त पत्र दिलेलं नाही. तर जेव्हा नियुक्त पत्र दिलं जात नाही तर त्या लोकांना याच्यामध्ये संरक्षण मिळणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देताना सन 2020-21 मधील शैक्षणिक प्रवेशांना आणि राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये या दोन्हीमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं म्हटलेलं आहे. तेव्हा अशा अपूर्ण प्रक्रियेत अडकलेले परीक्षार्थी यांना आरक्षणाचं संरक्षण मिळणार का तर याबाबतचा खुलासा देखील मान्य सर्वोच्च न्यायालयानेच करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या राज्य सरकारने तशा प्रकारचा अर्जही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. आता त्याच्यावरती सुनावणी झाल्यानंतर त्यावर खुलासा होणे अपेक्षित आहे. आता याबाबत अजून एक संलग्न मुद्दा असा की ज्या परीक्षार्थींनी एससीबीसी मधून अर्ज भरलेला आहे त्यांना आता स्थगिती आदेश मिळाल्यानंतर या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तेव्हा अशा परीक्षार्थींना ईडब्ल्यूएस जे 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण दिले गेलेलं आहे तर त्या आरक्षणामध्ये यांना सवलत किंवा या सर्व परीक्षार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने तशी पावलं उचलणं आता अत्यंत आवश्यक आहे. आता पुढचा मुद्दा असा की या मराठा आरक्षणा केसमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच घटनेच्या कलमांचा अर्थ लावण्याबाबतचा मुद्दा उपस्थित झाला असल्याने राज्यघटनेच्या आर्टिकल 145(3) प्रमाणे अशा प्रकारच्या केसची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणे बंधनकारक असल्याने मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यानुसार खटला सुनावणीसाठी घटनापीठाकडे वर्ग केला आहे. आता हे घटनापीठ केव्हा स्थापन होईल किंवा त्याच्यावरती सुनावणी केव्हा होईल अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा आम्हाला पक्षकारांकडून विचारले जातात. पण आता हा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये घटनापीठ नियुक्त करणे हा पूर्णपणे मान्य सरन्यायाधीशांच्या अखत्यारीतील विषय आहे, त्यांच्या पूर्ण अधिकाराची बाब आहे आणि तेव्हा जे याच्याबद्दल घटनापीठ स्थापन करतील त्याच्यानंतर ती सुनावणी होईल. तर याबाबत
आज हा संवाद साधण्याचा माझा उद्देश असा होता की मराठा समाजाच्या लोकांमध्ये याबाबत फार संभ्रमित अवस्था आहे. नेमका हा खटला काय आहे, तर त्या केसमध्ये नेमके मुद्दे काय आहेत. बऱ्याच वेळा असं काही अफवा पसरवल्या जातात की वकिलांनी काम नीट केलेलं नाहीये, राज्य सरकार पाठपुरावा करत नाहीये. अशा कोणत्याही प्रकारचं घटना इथं घडलेली नाहीये. सर्वजण आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. त्यामुळे मराठा समाजानं विश्वास ठेवावा आणि आम्ही सर्वजण मिळून ते प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.